नक्की. डॉक्टर सुरासे, तुम्ही आता बोलता बोलता म्हणाला होतात की अज्ञानामुळे बऱ्याचदा हृदयरोगाचे प्रश्न उद्भवू शकतात. जसं तुम्ही सांगितलं की लहानपणी कधी व्यायाम नाही केला, मात्र अचानक फिट अँड फाईन राहण्यासाठी तुम्ही अचानक वयाच्या 40व्या वर्षी वगैरे व्यायाम करता आणि मग त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागतो किंवा काही. कारण आम्ही असे अनेक बातम्या पण प्रज्ञा वाचलेल्या आहेत. अगदी. की, आणि बरोबर तू म्हणतेस तसं की 40शीत अचानक करणं ठीक आहे, त्याचा त्रास होऊ शकतो, पण आमच्याकडे अशा बातम्या येतात की खेळता खेळता 31शीच्या आतला मुलगा टुर्नामेंटमध्ये खेळता खेळता ग्राउंडवरती पडला, कोसळला आणि हार्ट अटॅकने गेला. एक मुलगी बोलता बोलता स्टेजवरती 27 वर्षाची हसत खेळत बोलत होती, ती कोसळली आणि गेली. मग हे काय नेमकं घडतंय? अज्ञान, खरंच इथे अज्ञान हे एक कारण आहे. कसं असतं, आपलं कधीच हृदयाच्या बाबतीत तपासण्या झालेल्या नसतात, साधारण ECG पण झालेला नसतो. माझं असं म्हणणं आहे, आणि आता सायंटिफिक जगताचं सगळं पूर्ण असं म्हणणं आहे की एक प्री एम्प्लॉयमेंट चेक झाला पाहिजे. आता जी नोकरदार नाही आहे पॉप्युलेशन, त्यांना याच्यापासून वंचित कशाला ठेवायचं, पण त्यांच्यापर्यंत हे पोहोचवायचं की 20-30मध्ये एक पहिली तपासणी किंवा नोकरी लागल्यावर पहिली तपासणी, जी कॉर्पोरेट प्लॅनिंगमध्ये आता शहरांमध्ये चालू झालं, ज्यामध्ये मूलभूत ब्लड टेस्ट होतात, शुगर वगैरे, लिपिड प्रोफाईल, ECG, आणि काही ज्यांना गरज आहे त्याच्यामुळे 2D पण होतो. एक कंडिशन आहे अनुवंशिक, त्याला म्हणतो हायपरट्रॉफिक कार्डिओमायपॅथी किंवा कार्डिओमायपॅथी. हे ऐकलं असेल तुम्ही. कार्डिओमायपॅथी म्हणजे जन्मतः आईच्या उरातून तुम्ही जन्म घेऊन येतात, तर हृदयाचे स्नायू काही ठिकाणी खूप जाड असतात, काही ठिकाणी पातळ असतात किंवा चौफेर जाड असतात. ह्या व्याधीला म्हणतो कार्डिओमायपॅथी. कार्डिओमायपॅथीचे रुग्ण हे आकस्मिक दगावतात, कधी कधी 1 वर्षाच्या आत दगावतात, कधी कधी शाळेमध्ये दगावतात हे रुग्ण, कधी कधी स्पोर्ट्स ग्राउंडवरती दगावतात, किंवा कधी कधी खेळता खेळता, व्यायाम करता करता. तर कार्डिओमायपॅथीबद्दल कोणाला ज्ञान नाही. एखादा जर व्यक्ती जर असं जर मयत झाला तर त्याला कुठली तरी कार्डिओमायपॅथी असावी, किंवा आमच्या कार्डिओलॉजी भाषेमध्ये म्हणतो कुठलं तरी रिदमचं डिसऑर्डर असावं, लॉंग क्यूटिव सिंड्रोम. ECG आपण काढतो ना, त्याच्यामध्ये काय पाहतो, नुसतं ग्राफमध्ये आमचा जो स्टडी असतो ना, तो त्याच्यामध्ये आम्हाला भरपूर व्याधी कळतात की तुम्हाला असं आकस्मिक मृत्यूचं भय आहे, तुम्हाला ॲरिथमिया होण्याची शक्यता आहे, तुमचं हृदय आकस्मिक धडधड धडधड करून 250च्या गतीने चालू शकतं, किंवा हृदय तुमचं आकस्मिक बंद होऊ शकतं. याच्यासाठी उपाययोजना आहे, पण त्याच्याबद्दल आता आपण बोलू नये. ते डिव्हायसेस असतात. अज्ञान इथे आहे, कुठे चेकअप केलं जात नाही. सेकंड चेकअप झालं पाहिजे जेव्हा प्रमोशन होतं तुमच्या 40मध्ये, त्याच्यामध्ये लाईफस्टाईल रिलेटेड डिसिजेस पकडतो आपण. फर्स्ट याच्यामध्ये अनुवंशिक दोष पकडतो. अर्थात आपण इंडियामध्ये लेड बॅक आहे. अनुवंशिक दोष परदेशामध्ये आईच्या उदरामध्ये बाळ असल्यावरतीच पकडतात, फिटल इकोमध्ये. आता फिटल इकोचं तुम्हाला माहिती असेल, शहरामध्ये कॉड ब्लड सॅम्पलिंग, फिटल ब्लड इको, हे सगळं सुरू झालं आहे आपल्या चांगल्या इस्पितळांमध्ये. आता ही जी हॉस्पिटल्स आहेत ज्यांच्यामध्ये ही उपलब्धी आहे, लहान बाळाचं जेनेटिक असेसमेंट ही एका रक्ताच्या 1 cc ब्लडमधून सगळं कळतं की पुढचे प्रॉस्पेक्ट्स काय. वडिलांना, आईला जर कमी वयामध्ये हृदयाचा अटॅक आला असेल, याचं प्रमाण किती, हृदयाचं अटॅक येण्याचं, पॅरालिसिसचं, किडनी फेलियरचं, अंधत्व येण्याचं, किंवा न्यूरोपॅथी होण्याचं, मायोपॅथी होण्याचं, हे सगळं जाणता येतं. पण हे कुठपर्यंत मर्यादित आहे, खूप असं अफ्लुएंट पॉप्युलेशन करिता. कॉमन मॅन, असं शेतकरी माणूस जाणार नाही कॉड ब्लड सॅम्पलिंगसाठी, फिटल इकोसाठी. त्यांना सर्वसाधारण सोनोग्राफी सुद्धा परवडत नाही. तर अज्ञानपण इथे. पण हे आता आपल्याला अवेअरनेस वाढवायचं आहे, तुमच्या माध्यमातून आता आम्ही पोहोचतोय. थँक्यू फॉर दॅट. म्हणजे आधी जो एक विषय निघाला की 6 पॅक 8 पॅक बद्दलचा, आणि तरुण मुलांना खूप आकर्षण आहे, आणि मग प्रोटीन पावडर, त्याच्यामध्ये काही आणखी स्टेरॉइड्स वगैरे असतात आणि लोक घेतात. पण लक्षात घ्या की 6 पॅक आणि 8 पॅक हे अनैसर्गिक आहे. 6 पॅक 8 पॅक कुठल्याही हिरोनी केलेले 6 महिन्यानंतर टिकलेले तुम्हाला दिसणार नाही. आणि त्यासाठी खूप मग ते काय 40 अंडे खात होता, कोणी काय करत होता, म्हणजे दिस इज ऑल ॲबनॉर्मल. म्हणजे मी नेहमी उदाहरण देतो, लोकांना वाटतं की नेहमी विनोद खन्नाचंच उदाहरण काय जातं, विनोद खन्नासारखी बॉडी पाहिजे. त्याचं बटबटी तिकडून तिकडून मसल दिसतात, हे शरीरसौष्ठव स्पर्धेत बक्षीस मिळण्यासाठी ठीक आहे, पण लॉंग रनमध्ये काही ते टिकणार नाही. त्यामुळे नैसर्गिक असायला पाहिजे ते. त्यामुळे प्रोटीन पावडर्स आणि हे सप्लिमेंट या गोष्टी अति चुकीच्या आहेत. दुसरा जो मुद्दा निघाला की बऱ्याच वेळा असे मला काही लोक पॉडकास्ट पाठवतात की कोणीतरी 49 वर्षाचा असताना मेला, कोणीतरी 24व्या वर्षी मेला, कोणी 22व्या वर्षी मेला. जग हे एक्सेप्शनवर चालत नाही. जग हे नियम कसे असतात की सर्वसामान्य लोक काय कसे जगतात त्याच्यावर चालतात. म्हणजे तुम्ही जर म्हणालात की एखादा माणूस मॅरेथॉन पळताना तो पडला आणि मेला, याचा अर्थ कोणी पळूच नाही का? लोक पलंगावर झोपूनही मरतात, मग कोणी झोपत नाही का? मुद्दा हा आहे की पाण्यात बुडून कोण मरू शकतो? जो पट्टीचा पोहणार आहे तोच मरू शकतो. तर तुम्ही जर व्यायाम करत असाल, म्हणजे अशा प्रकारच्या पॉडकास्टमुळे एक प्रकारचे निगेटिव्ह वातावरण निर्माण केलं जातं की नाही असं करू नका, हे केलं तर असं होईल.
पण पळणारे लोक जास्त फिट असतात, हे जगजाहीर आहे. म्हणजे हे सगळ्या अभ्यासांमध्ये सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळे फिटनेस महत्त्वाचा आहे, त्यासाठी अतिरेक करायचा नाही. पण तुम्हाला जेवढं झेपेल तेवढं तुम्ही करायला पाहिजे असं मला वाटतं.